छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथम वंदन करतो, सर्व महापुरुषांना वंदन करतो। आदरणीय वल्लभ शेठ बेनके साहेब, आदरणीय निवृत्ती शेठ शेरकर, आदरणीय शिवाजीराव काळे यांचं स्मरण करतो। व्यासपीठावर आदरणीय डॉक्टर अमोल कोल्हे साहेब, आदरणीय संजय काळे साहेब, आदरणीय दिलीपदादा बामणे, आदरणीय आरपीआयचे अध्यक्ष पोपटराव राक्षे, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आरपीआयचे सर्व नेते मंडळी उपस्थित बनणारे होते। आज आता अनेक जण मान्यवर इथं आहेत, त्यांचं मनोगत व्यक्त करणार आहे, पण डॉक्टर साहेबांना फक्त जुन्नरचीच नाही, शिरूर लोकसभेची जबाबदारी आहे, त्यांनाही पुढे जायचं असल्यामुळे मी अनेक मान्यवरांची दिलगिरी व्यक्त करतो। मी फक्त आज इथं उमेदवारची अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार, आदरणीय शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आरपीआय आघाडीचे जे अधिकृत उमेदवार आहेत त्यांच्या उमेदवारांचं मी वाचन करून इथं सांगणार आहे। जे उमेदवार उपस्थित असतील त्यांनी उभं राहून फक्त या जनतेला नमस्कार करावा। डिंगोरे उदापूर जिल्हा परिषदेचे उमेदवार सोनाबाई तुकाराम दाभाडे, काही मंडळी काही उमेदवार फॉर्म भरण्यासाठी येत आहेत। जिल्हा परिषद ओतूर धारेवाडीचे आपले उमेदवार डॉक्टर छाया अतुल तांबे, आळे पिंपळवंडीचे आपले उमेदवार ॲडव्होकेट विजय भिका कुराडे, राजुरी बेलाचे उमेदवार सौभाग्यवती स्नेह वल्लभ शेळके, बोरी बुद्रुक खोडचे आपले उमेदवार सौभाग्यवती कल्पनाताई वैभव काळे, नारायणगाव बालवाडीचे आपले उमेदवार प्रियांका महेश शेळके, या तालुक्यातल्या सर्वात मताधिक्याने निवडून येणारे उमेदवार सावरगाव कुसूर गटातले गुलाब विठ्ठल पारखे। असं मला वाटतं, कारण ते इतर पण होऊ शकतं, पण मला वाटतं की हेच सगळे लोक आघाडी घेणार। बारव तांब्याचे उमेदवार ज्यांनी आपल्या समोर मनोगत व्यक्त केलं ते माईताई सोनाली अमेल लांडे, त्याचबरोबर पंचायत समितीचे उमेदवार आहेत त्यांचं मी वाचन करतो। डिंगोरे उदापूरमधले नीलम मनोज आमले, अंकुश आशा कैलास डावकर, प्रशांत सकाराम डुंबरे, उल्का बबन मोरे, मीनाताई उदय पाटील भुजबळ, नितेश विजय काकडे, प्रदीप आहेर, पांडुरंग मानाजी साळवे, संभाजी शेठ शिवाजीराव चव्हाण, प्रगती सुदर्शन बडे, ज्योत्सना रुपेश खैरे, महादू बाबुराव बाळसरा, अमित अनंता ढोले, अश्विनी सीताराम केदारी आणि कमल एकनाथ जांगड अशा आपण आघाडीचे उमेदवार इथं घोषित केलेले आहेत। मला सर्वांना विनंती आहे की जुन्नर तालुक्यामध्ये उत्साहाचं वातावरण आहे। विशेषतः दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित येऊन सामोरं जायचं जेव्हा ठरलं तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या संघटनेमध्ये वातावरण तर होतच, पण ओरिजिनल शिवसेना आमच्यावर आली तर आमचा आनंद तो द्विगुणित झालेला आहे। मी परवा डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांच्या कार्यालयामध्ये होतो, मला आठवत नाही पण एक लहान मुलगी कोणतरी आली, डॉक्टर साहेबांचे पाय पडले आणि त्यांना विचारलं कोण आहे, ते म्हणले डॉक्टर अमोल कोल्हे आहे। आणि त्यांना विचारलं मी कोण आहे, ते म्हणले ते बहुतेक त्यांचे ब्रदर दिसतात। हो ते माझे ब्रदरच आहेत, पण मध्ये जरा माझ्यावर रुसले होते। तो डॉक्टर म्हणाला तो ऐकतच नाही माझं,
पण आता मी ठरवलं तुमचंच ऐकायचं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा जो पक्ष आहे, हा जेव्हा आघाडी बरोबर करायची असे त्यांच्या पक्षामधले मत मतांतर होते, पण मत मतांतर असताना शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मत मतांतर असताना चर्चेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून सगळेच नेते मध्ये आमच्याकडे यायचे, पलीकडे करून जायचे. बामणे साहेबांनी सांगितलं ते खरं आहे की काही जागांची त्यांनी मागणी केल्यानंतर 4 पैकी 3 जागेवर आम्ही सहमती दर्शवली आणि एक जी जागा होती तिथे शक्य नाही, पण मैत्रीपूर्णचा आम्ही तोडगा सुद्धा काढला. बामणे साहेब खरं, पण असं करताना सुद्धा काही लोकांच्या मनामध्ये एक पूर्वनियोजित वेगळं, त्यांना फक्त हा ड्रामा रचायचा होता आणि त्यातून काहीतरी मार्ग काढून यांच्या पक्षाच्या नेत्यांना बदनाम करायचं किंवा आम्हाला वेटीत पकडून आम्हाला काहीतरी तोंडावर करायचं. पण जे तिथे गेलेले आहेत त्यांनी त्यांच्या गावातल्या देवतांचं स्मरण करून सांगावं की अतुल बेनके बोलते ते खोटं आहे का खरं आहे. जेव्हा नगरपालिकेची निवडणूक झाली त्यानंतर उपनगराध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अधिकचा संख्याबळ असताना सुद्धा बामणे साहेबांनी राष्ट्रवादीचं नाही केलं, आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उपनगराध्यक्ष. ठीक आहे, मेजॉरिटी आमच्याकडे नव्हती, तर त्यातून पुढे जात असताना इलेक्शनच्या रणनीतीने त्यातून पुढे जात असताना जेव्हा विजय प्राप्त होणार आम्हाला माहित होतं, आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाला मानले. म्हणून चांगले लोक एकत्र आले, एक चांगल्या विचाराची लोक आता या निवडणुकीच्या माध्यमातून एकत्र आले आपल्याला दिसत आहे. पण पुढची मंडळी एक वेगळ्या वृत्तीची, वेगळ्या अपप्रवृत्तीची कशा पद्धतीने पुढे झालेले आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. अहो, जेव्हा आघाडी झाली उमेदवारांची लाईन पुढे होती तर या आघाडीकडे होती, पलीकडे जे इकडून तिकडे गेले ते उरेल माल गेलेले उरेल. तर पक्षामध्ये काम करत असताना आम्हाला वाटत नाही त्यांनी तिकडे जावं. शिवसेना पक्षामध्ये ज्यांनी जीवाचं राम केले का हे केले त्यांना पक्षाला वाटत नाही की त्यांची काय मंडळी तिकडे जावे. पण नीतिमत्तेने वृत्तीने चांगल्या पद्धतीने पुढे जायचं असेल तर पक्षाचे नेते जो आदेश देतात त्यातून आपल्याला पुढे जावं लागतं. मला काय वाटत नव्हतं का कुठल्या उमेदवारांना काय उमेदवारी द्यावी, पण नेत्यांनी मला सुद्धा आदेश दिला की काही ठिकाणी आपल्याला असे उमेदवार द्यावेच लागतील आणि आपल्याला पुढे जावं लागेल. नेत्यांचा आदेश मी वेगळ्या पद्धतीने पुढे झुगारला नाही, डॉक्टर साहेबांना विश्वासात घेतला आणि त्या सक्षमरित्या उमेदवाराला आम्ही पुढे काढला नाही. प्रत्येक उमेदवार मला हा स्वयंभू आणि स्वतःच्या ताकदीने नेतृत्व करणारे उमेदवार आहे. आम्ही काय कोणाच्या सुनेला म्हणून दिलं नाही. अहो, देवराम लांडेची सुनबाई ती सक्षम आहे म्हणून आम्ही तिला दिलेलं आहे. आम्ही काही देवराम शेट्टी बघून दिला असं म्हणजे कारण, तर तिकडची मंडळी काही वेगळ्या पद्धतीने पत्रकारांना बाईट देतात की अतुल बेनकेचा डाव आहे. डाव भी काय नाही, जो उधर गया उसको माफी नाही. जो या आघाडीबरोबर आहे त्या पक्षाच्या आपल्या उमेदवाराचं आपल्याला काम करायचं आणि पुढे जायचं. ज्यांची नीतिमत्ता भ्रष्ट झाली त्यांना ही जुन्नर तालुक्यातील जनता कधीच मतदान करत नाही. हे अनेक उदाहरणातून आपण पाहिलेलं आहे. आपल्याला चांगली लोक, चांगल्या विचाराच्या लोकांनी पुढे जाऊन आता या तालुक्याला चांगल्या पद्धतीने दिशा दिली पाहिजे. विधानसभेची निवडणूक झाली, वेगवेगळ्या पद्धतीने कशा झाल्या तुम्हाला काय वेगळं सांगायची गरज. मी आजही सांगतो आणि तेव्हाही सांगितलं, पराभव याचा वाईट वाटत नाही, पण चांगली लोक वेगळी वेगळी झाली याचं मला वाईट होते. आता ती सगळी एक झाली याचा आनंद जुन्नर तालुक्याच्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये आपण तो पाहायला मिळतो. डिंबर उदापूर गटाचे आपले उमेदवार सोमाबाई दाभाडे इथं आले.
तिकडे बसा. मी अधिकचा वेळ घेणार नाही. डॉक्टर साहेबांचं मार्गदर्शन आपलं ऐकायचं. तालुक्यातले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या अनुसरून आपल्याला समोर जाण्यासाठी आमचे सगळे उमेदवार या तालुक्याचं आरोग्याचं व्यवस्थापन असेल जे चांगल्यापर्यंत चालेल ते अधिक बळकटी करण्यासाठी, शिक्षणाचं व्यवस्थापन असेल, पिण्याच्या पाण्याचं असेल, गावाच्या सर्वसामान्य नागरिकांचे मूलभूत प्रश्न असतील त्यांच्या दारापर्यंत जाऊन सेवा करणारे आमचे हे सेवक म्हणून उमेदवार आहेत. नेतागिरी करणारे पुढाकार करणार नाही, ते सेवेच्या माध्यमातूनच पुढे करणार आहे. जे जे प्रश्न आहेत, बिबट्याचा प्रश्न आहे, बिबट्याचा प्रश्न हाताळून पुढे कसं जायचं याचं अवलोकन पाहिजे. नुसते बिबट्याचे कातडे आणि कापड घालून फिरणं त्याचा प्रश्न कसा मिटवायचा याचा रोड मॅप डॉक्टर साहेबांनी असले की त्यांच्या भाषणामध्ये सांगतील. ती आमची चर्चा झाली. अण्णाला विनंती आहे, तुम्ही जोरदार भाषण केलेलं आहे. आता हा निवडून येऊसपर्यंत तो निवडूसपर्यंत मी चप्पल काढीन बूट काढीन असं काही करू नका. काही जण पॅन्ट काढून मोकळी झाली. आपल्याला चांगल्या विचाराने पुढे कोण जाऊ शकतं एका वेगळं सांगायची गरज नाही. तर एक आवर्जून सांगतो, माझ्या निवडणुकीच्या निकालामध्ये काही जरी झालं असलं तर या तालुक्यातल्या जनतेच्या प्रत्येक नागरिकापर्यंत मी जसं आमदार असताना काम केलंय तसं अजितदादा पवारांच्या बळावर आमदार म्हणूनच तुमच्या सर्वांच्या मध्ये राहून काम करणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जो आमचा विश्वास दाखवला, मी तुम्हाला बामणे साहेब शब्द देतो, या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आपण एकत्र येऊन पुढे नाही तर अनेक संस्था जिथे जिथे असेल तिथं पण तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्याला आम्ही न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून पुढे जायचं तर चांगल्या विचाराने एक दिल्याने आपण चांगल्या पद्धतीने पुढे जायचं आहे. पुन्हा एकदा सांगतो, काही आपली मंडळी पलीकडे जरी गेली असली आणि माझ्या नावाने काही जरी खोटं नाटक बोलत असेल, लक्ष द्यायचं नाही. आपलं चिन्ह घड्याळ, आपलं चिन्ह मशाल, एवढं ध्यानात ठेवा. मी माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराम.